आगामी 1 जूनची जी पूर्वपरीक्षा गट क ची होणार आहे याच्यामध्ये आपल्याला चांगला स्कोर होणं अपेक्षित असेल तर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या महत्त्वाच्या विषयाकडे कानडोळा करून चालणार नाहीये। यामध्ये तुम्हाला 17, 18, 19 या रेंजमध्ये तुम्हाला व्हॅरी व्हायचं असेल तर मी जी आत्ता स्ट्रॅटेजी सांगतोय ती नक्कीच फॉलो करा। राहिलेल्या दिवसांमध्ये कोणते टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत याच्यावरती आपण नजर टाकणार आहोत। यामध्ये गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा सराव जो आहे तो कसा नेमका करायचा आहे याच्यावरती नजर टाकणार आहे। आणि गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांमध्ये अति महत्त्वाचे टॉपिक ज्याच्यावरती वारंवार आयोग प्रश्न विचारतं वेगवेगळ्या एक्झाम थ्रू ते नेमके कोणते आहेत याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत। हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, अगदी व्यवस्थित बघितल्यानंतर तुम्हाला याच्या जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला कळून येणार आहेत। सो आपण जास्त वेळ न घालवता मेन मुद्द्याकडे वळूयात। विद्यार्थी मित्रांनो, गणितामध्ये जास्त गुण मिळवायचे असतील तर पहिली गोष्ट सराव जास्त असणं अत्यंत अपेक्षित असतं। ज्या विद्यार्थ्याचा सराव आहे त्याला गणितामध्ये आणि बुद्धिमत्ता चाचणी या दोन विषयांमध्ये या ठिकाणी चांगले गुण आणि चांगला स्कोर होतो। आणि किंबहुना गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये जर तुमचा स्कोर चांगला असेल तर ओव्हरऑल तुमचा परफॉर्मन्स असेल तो रिझल्ट ओरिएंटेड असतो, म्हणजे तुम्ही शुअर शॉट रिझल्ट मध्ये कट ऑफ मध्ये बसता। आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा काय तर इतर विषयांचा तुलना केली तर गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांवरती आयोग 20 प्रश्न विचारतं। मग 20 प्रश्न विचारत असेल तर आपल्याला या विषयाकडे व्यवस्थित लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे। आता मी या ठिकाणी महत्त्वाचे काही मुद्दे मांडतोय। लक्षात घ्या, एकूण प्रश्नांची संख्या जी आहे ती एकूण प्रश्न या विषयामध्ये आहेत 20। ठीक आहे, आता स्ट्रक्चर कसं असतं आयोगाचं याच्यावरती आपण डिस्कशन करूयात। विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चरचा जर विचार केला तर काही प्रश्न गटकच्या तुलनेच्या अनुषंगाने जर विचार केला तर अत्यंत सोपे असतात, काही प्रश्न मॉडरेट लेवलला असतात आणि 1 ते 2 प्रश्न हे टाइम कन्झ्युमिंग असतात। कुठलाही प्रश्न अवघड नसतो गटकाच्या तुलनेमध्ये। तर मग आपण विचार केला तर टाइम कन्झ्युमिंग प्रश्न किती आहेत 1 ते 2, आणि म्हणून तर मी या ठिकाणी म्हणतोय की तुमचा स्कोर जो आहे तो 17, 18, 19 च्या आसपास व्हॅरी होणं अपेक्षित आहे। याचं कारण असं आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना भेडसावतो तो प्रश्न म्हणजे काय, वेळेचं नियोजन काय होतं सांगतो। साधारणपणे तुम्ही पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात केल्यानंतर हॉलमधलं वातावरण असतं, त्याच्यानंतर तुमचं जे काही इतर विषय असतील त्याचं प्रिपरेशन आणि सुरुवात साधारणपणे इतिहास भूगोल कोणत्याही विषयाने होते, मात्र साधारणपणे टेंटेटिव्हली इतिहासाने सुरुवात झाली असं आपण सपोज केलं तर या ठिकाणी तुम्ही इतिहास सोडवता, भूगोल सोडवता, हे सोडवत असताना तुम्ही वेळेचं नियोजन करत नाही आणि मग सरते शेवटी ज्या वेळेस तुम्ही गणिताकडे येता तर बहुतांश विद्यार्थी गणित हा विषय अगदी शेवट ठेवतात। सो लक्षात घ्या, या ठिकाणी गणित हा हातचे मार्क्स देणारा विषय आहे आणि अगदी शेवट ठेवणं सुद्धा योग्य ठरणार नाही, त्या विषयाला तुम्हाला न्याय देता येणार नाही। सो गणिताला वेळ किती असणं अपेक्षित आहे, साधारणपणे 15 मिनिटं ते 20 मिनिटं। इट व्हॅरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन की एखाद्या विद्यार्थ्याला किती वेळ लागतोय, तर जास्तीत जास्त मी आता या ठिकाणी असं म्हणतो की 20 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही विषयांसाठी पकडायचे। म्हणजे राहिलेले जे 80 प्रश्न आहेत तुमचे ते तुम्हाला 40 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत। मग 80 प्रश्न 40 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला लक्षात घ्या एका प्रश्नाला वेळ किती मिळतोय, अर्धा मिनिट मिळतोय, तरच तुमचे 40 मिनिटांमध्ये 80 प्रश्न काय होत आहेत, सॉल्व्ह होत आहेत। याचा अर्थ असा नाहीये की 30 सेकंद धरूनच एक प्रश्न सोडवायचा आहे। एखाद्या प्रश्नाला वेळ कमी लागला तर तो युटिलाइज करा नंतरच्या याला। सो मी हे टेंटेटिव्ह सांगितलं, एखाद्या विद्यार्थ्याला 20 प्रश्न जे गणिताचे ते 17, 18 मिनिटांमध्ये सुटतील, 15 मिनिटांमध्ये सुटतील, पण सगळ्यात महत्वाचा कस लागणारा भाग गणितामध्ये आहे तो म्हणजे वेळ, आणि वेळेचं नियोजन तुम्हाला करता येणं अपेक्षित आहे। सो हा एक मुद्दा लक्षात घेणं अपेक्षित आहे। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे की राहिलेल्या कालावधीमध्ये कोणकोणते टॉपिक तुम्हाला कव्हर करणं अत्यंत अपेक्षित आहे याच्यावरती आपण चर्चा करूया। तर या ठिकाणी लक्षात घ्या, अंकगणिताचा जर मी विचार केला सो अंकगणित या विषयात मी जर बघितलं तर आयोगाने आतापर्यंत कोणकोणत्या विषयांवरती कोणकोणत्या टॉपिक वरती म्हणूयात आपण प्रश्न विचारलेले आहेत आणि कोणते टॉपिक महत्वाचे आहेत। सगळ्यात महत्वाचा टॉपिक अंकगणितामध्ये आहे तो म्हणजे तुम्हाला काम आहे, काम, काळ आणि वेग। हा जो काही टॉपिक आहे हे अत्यंत आयोगाच्या प्रश्नांच्या तुलनेनं महत्वाचा आहे। याच्यावरती पॅटर्न आहेत वेगवेगळे, अ ब एकत्र मिळून काम किती दिवसात पूर्ण करतील, अ दुप्पट काम करतो, क तिप्पट काम करतो, यातलं रिलेशन असेल, त्यानंतर जो MDH चा फॉर्म्युला आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी वापरता येणं अत्यंत अपेक्षित आहे, त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातील। हा जो टॉपिक आहे याचाच जुळा भाऊ यालाच आपण म्हणूया की पाण्याची टाकी आणि नळ।
कारण की हे दोन टॉपिक काही वेगळे नाहीयेत. पाण्याची टाकी आणि या ठिकाणी तुमचा नळ हे दोन्ही टॉपिक एकच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक मध्ये फक्त कामाचे तिथं काम असतं, इथं टाकी भरणं हे काम असतं. वेळ इथं दिवसांमध्ये असतं, इथं वेळ तासामध्ये असतं. ठीक आहे. आणि इथं माणसं काम करत असतात, इथं नळ काम करतोय. एवढाच फरक आहे. कॉन्सेप्ट सेम आहे, सगळे पॅरामीटर सेम आहेत. एक टॉपिक केला तुमचे सब टॉपिक मधला काम काळ वेग मधला जो पाण्याची टाकी आणि नळ आहे हा इतंभूत पद्धतीमध्ये तुमचा होऊन जाणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. दुसरा महत्वाचा टॉपिक म्हणजे काय तर रेल्वेवरची गणित विचारली जातात. सो रेल्वेवरच्या गणितांमध्ये मी हा टॉपिक असं म्हणतो की स्पीड, टाइम आणि डिस्टन्स. स्पीड, टाइम आणि या ठिकाणी डिस्टन्स याच्यातला कॉन्सेप्ट तुम्हाला कळणं अत्यंत अपेक्षित आहे. मग रेल्वेमध्ये काय काय विचारलं जातं तर कॉम्बिनेशन असतं. एकतर बोगद्यावरची गणित असतील रेल्वेच्या तुलनेमध्ये, सो रेल्वे आणि बोगदा, नाहीतर पूल असेल. या दोघांपैकी एक काहीतरी असतं. आणि मग तुम्हाला प्रश्न विचारले जातात या ठिकाणी किलोमीटर पर हार हे जे काही एकक आहे ते लक्षात घेऊन मीटर पर सेकंद मध्ये कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. याच्यासाठी वेळ वाचवता आला पाहिजे, कॅल्क्युलेशन पटपट करता आली पाहिजेत, पाढे तुमचे पाठ असणं अपेक्षित आहेत. याच्यावरती हमखास एक प्रश्न विचारला जातो. दुसरा टॉपिक झाल्यानंतर तिसरा महत्वाचा टॉपिक मी इथं लिहितो तो म्हणजे तुम्हाला लक्षात घेणं अपेक्षित आहे की सरळ व्याज. कोणता टॉपिक आहे महत्वाचा? सरळ व्याज किंवा या ठिकाणी महत्वाचं आहे चक्रवाढ व्याज. या दोन पैकी एक गणित कोणावरतीही विचारलं जातं. असे काही पॅटर्न आहेत की दोन्हीचं कॉम्बिनेशन करून एक प्रश्न तयार केला जातो. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर एका मुद्दलाची 2 वर्षाची सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील राशीतला फरक एवढा आहे तर त्या व्याजाचा दर किती असेल. सो कॉन्सेप्ट क्लिअर असणं अत्यंत अपेक्षित आहे. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज तुम्हाला जर पूर्णपणे व्यवस्थित करायचा असेल तर याचा जो बेस फॉर्मॅट आहे तो महत्वाचा टॉपिक असतो चौथा, तो म्हणजे शेकडेवारी. सो शेकडेवारी तुम्हाला येणं अपेक्षित आहे. किती टक्के कोणाचे होत आहेत, कशी टक्केवारी काढली जाते, याच्यातले काही शॉर्टकट्स आहेत, फॉर्म्युलेज आहेत, ते तुमच्या लक्षात येणं अत्यंत अपेक्षित आहे. याच्यानंतरचा याचाच दुसरा भाऊ असं म्हणूयात आपण पाचवा, तो म्हणजे नफा तोटा. काय? नफा तोटा. तोटा म्हणजे काय, नफा म्हणजे काय, शेकडा नफा काय, शेकडा तोटा काय आहे, एक कंडिशन देतील, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ते देखील तुम्ही अत्यंत अपेक्षित आहे, सोडवणं गरजेचं आहे. याच्यानंतरचा 6वा टॉपिक जो आहे सरासरी. कोणता टॉपिक महत्वाचा आहे तो सरासरी. सो सरासरीवरती प्रश्न विचारले जातात. मी जस्ट तुम्हाला टॉपिक सांगतो आणि त्याच्यानंतर अभ्यास पद्धत तुमची इथून पुढे कशी ठेवणं अत्यंत अपेक्षित आहे त्याच्यावरती सांगतो. याच्यानंतर आहे गुणोत्तर आणि प्रमाण. याच्यानंतरचा टॉपिक महत्वाचा कोणता आहे? गुणोत्तर आणि प्रमाण. आता मी जे टॉपिक लिहितोय हे टॉपिक असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये तुम्ही घेऊ शकता. म्हणजे अति महत्वाचे टॉपिक जे आहेत, महत्वाच्या टॉपिक नुसार हे डिसेंडिंग ऑर्डर आहे, म्हणजे कमी कमी महत्वाचे आहेत. याचा अर्थ दुर्लक्षित करायचे तसं नाहीये, पण करत असताना पहिल्यांदा हे लक्षात घ्या, हे झाल्यानंतर पुढचे टॉपिक पटपट करा. ठीक आहे. याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे सरलीकरण. 8वा टॉपिक जो महत्वाचा आहे तो म्हणजे कोणता? सरलीकरण. सरलीकरण म्हणजे काय तर सिम्प्लिफिकेशन. सिम्प्लिफिकेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो बॉडमॉस लक्षात येणं अपेक्षित आहे. कॅल्क्युलेशन छोटी छोटी असतात ते लक्षात घेणं अत्यंत अपेक्षित आहे. गटक आणि एमपीएससीचा जर विचार केला तर सरलीकरणावरती जास्त अवघड विचारलं जात नाही. मग याच्यात काय कॉम्बिनेशन केलं जातं? विद्यार्थ्याचा वेळ जावा, विद्यार्थ्याला बर्डन यावं, या स्वरूपातला प्रश्न इथे विचारला जातो. मग कसं विचारलं जातं तर गुणिले म्हणजे भागिले, भागिले म्हणजे बेरीज, बेरीज म्हणजे वजाबाकी, या स्वरूपामध्ये तुम्हाला गुंतवलं जातं, तुम्हाला विचार करायला भाग पाडलं जातं. आणि एखादी जरी तुमची सिली मिस्टेक झाली, कॉन्सन्ट्रेशन लूज झालं तर तुमचं गणित हपलतं आणि या ठिकाणचं टाइमचं बर्डन तुमच्या पुढच्या प्रश्नावरती येतो आणि तुम्ही या ठिकाणी कदाचित स्पर्धेमधून बाहेर पडण्याच्या मार्गावरती विचार करायला सुरुवात करतात. तर असं करून द्यायचं नाहीये. आपल्याला थ्रू आउट 1 तास आपला टेम्परामेंट जो आहे तो पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. एखादी गोष्ट जर आपल्याला प्रश्नांच्या तुलनेमध्ये सोडवता नाही आली तर त्याला लगेच बगल देऊन पुढे जायचं आहे आणि पॉझिटिव्हिटी क्रिएट करून 1 तास तुम्हाला त्या ठिकाणी पेपर सॉल्व्ह करणं अत्यंत अपेक्षित आहे. याच्यानंतरचा महत्वाचा आहे तो म्हणजे भूमिती. ठीक आहे. भूमितीचा विचार केला तर एमपीएससी अलीकडे याच्यावरती प्रश्न विचारायला लागलेले आहे. मग भूमिती सगळी करायची का? नाही. तुम्हाला
कोण विचारतात का? अजिबात नाही, अजून तरी विचारण्यात आलेले नाहीयेत. ठीक आहे, सिलेंडर विचारतात का? अजिबात नाही. मग बेसिक विचारतात. काय विचारताय? तुम्हाला सर्कल माहित पाहिजे, तुम्हाला आयत माहित पाहिजे, तुम्हाला चौरस माहित पाहिजे, तुम्हाला त्रिकोण माहित पाहिजे, त्रिकोणाच्या सगळ्या व्हरायटीज माहित पाहिजेत. काटकोन त्रिकोण असेल, समभुज त्रिकोण असेल, या संदर्भात असणारी त्यांची सूत्र, त्याची परिमिती काढणं आणि यातलं रिलेशन तुम्हाला विचारलं जाणार आहे आणि तो ऑप्शन मधून. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, एखादं गणित बघितल्यानंतर अवघड वाटलं तर ते अवघड नसतं, हा मुद्दा लक्षात घ्या. कदाचित ते गणित सरळ सुटत नसेल तर ऑप्शन घेऊन सोडवा, 2 सेकंदात उत्तर निघतं. बहुतांश विद्यार्थ्यांना लॉजिक डेव्हलप करता आलेलं नसतं. सो विद्यार्थी मित्रांनो, लॉजिक डेव्हलप करायला शिका. दिलेला प्रश्न बारकाईनं वाचा, त्यात दिलंय काय ते लक्षात घ्या, ऑप्शन चेक करा, त्याच्यावरून प्रश्नाकडे जाण्याचा सुद्धा प्रयत्न करा. सो हे सगळं मी जे बोलतोय हे डेव्हलप होतं ओनली बिकॉज ऑफ प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. सो एक गोष्ट मनाशी खुणगड बांधून ठेवा, तुम्हाला एनी हाऊ प्रॅक्टिस करायची आहे आणि स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. सो आय होप या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. भूमिती हा शेवटचा टॉपिक महत्वाचा आहे. मी सगळे टॉपिक इथे घेतलेले नाहीयेत, परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे टॉपिक कोणते आहेत ते इथे घेतलेले आहेत. आता आपण काय करूया, बुद्धिमत्ता चाचणीच्या अनुषंगाने जे काही महत्वाचे टॉपिक आहेत ते टॉपिक आपण कन्सिडर करूया. खूप जास्त टॉपिक नाहीये. पहिला जो टॉपिक आहे बुद्धिमत्तेचा तो म्हणजे अतिशय जास्त विचारला जातो, तो म्हणजे तर्क आणि अनुमान. तर्क आणि अनुमान. मी याच्यामध्ये तुम्हाला लॉजिक डेव्हलप करता आलं पाहिजे, दिलेला प्रश्न बारकाईने वाचता आला पाहिजे, त्याच्यामध्ये नेमकं काय म्हणायचंय हे लक्षात घ्यायचंय, याला तुम्हाला रिझॉल्व्ह करता आलं पाहिजे. यानंतर आहे दुसरा टॉपिक, तो म्हणजे दिशा परीक्षण. हमखास प्रश्न विचारला जातो, कोणता आहे? दिशा परीक्षण. सो दिशा परीक्षण मध्ये तुम्हाला सगळ्या दिशा माहित असणं अत्यंत अपेक्षित आहे. मग याच्यामध्ये मुख्य दिशा आणि त्याच्या उपदिशा, त्याच्यानंतर तुम्हाला एखादा व्यक्ती जर काही अंशांमध्ये डावीकडे उजवीकडे वळत असेल तर ते नक्की कशा पद्धतीमध्ये ड्रॉ करायचं आणि त्याचं जे उत्तर आहे ते कसं काढायचं याच्यावरती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मुळात विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी हा टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, अवघड प्रोसेस नाहीये ही. उत्तर हे निघतं, वेगळं काही नाहीये, मात्र इथं वेळ लागतो. सो टाइम मॅनेजमेंट याच्यामधला महत्वाचा आहे. याच्यानंतर अत्यंत आवडीचा आयोगाचा टॉपिक म्हणजे काय, तर घड्याळ असेल आणि दिनदर्शिका असेल. सो घड्याळ किंवा दिनदर्शिका असं म्हणतो मी. सो दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर. सो घड्याळावरती प्रश्न विचारला जाईल किंवा दिनदर्शिकेवरती. सध्याचा ट्रेंड बघितला तर कॅलेंडरवरती प्रश्न विचारला जातोय, नाही असं नाही, घड्याळावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. दोन्हींपैकी एकावरती प्रश्न तुम्हाला बघायला मिळेल. याच्यानंतर चौथा महत्वाचा टॉपिक जो आहे तो म्हणजे खरे खोटे. याच्यावरती प्रश्न विचारतात, खरे का खोटे आहे. याच्यामध्ये कंडिशन दिले जातात, काही सिच्युएशन क्रिएट केले जातात, काही व्यक्ती या ठिकाणी सिच्युएशन मध्ये आणल्या जातात, त्यांच्या तोंडून निघणारी विधानं या ठिकाणी आयोग टाकतं आणि तुम्हाला अंती सरते शेवटी विचारलं जातं की यापैकी खरा बोलणारा व्यक्ती नेमका कोण आहे. सो हा एक महत्वाचा भाग आहे. पाचवा टॉपिक जो महत्वाचा आहे तो म्हणजे बैठक व्यवस्था. कोणता आहे? बैठक व्यवस्था. सो इथं टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये बसणाऱ्या व्यक्तींची माहिती दिली जाते, याच्यावरून तुम्हाला त्या व्यक्ती प्लॉट करावे लागतात आणि त्याच्यावरून विचारलेल्या प्रश्नांची माहिती द्यावी लागते. मग ते टेबल सर्क्युलर असतील किंवा मग स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये असतील, त्याच्यानंतर रांगेमध्ये बैठक व्यवस्था असू शकते, त्याच्यानंतर उंचीनुसार बैठक व्यवस्था असू शकते. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. यानंतर अत्यंत महत्वाचा टॉपिक 6वा जो आहे तो म्हणजे नातेसंबंध. रिलेशन तुम्हाला डेव्हलप करता आलं पाहिजे. सो नातेसंबंध. ठीक आहे, बहुतांश विद्यार्थ्यांना नाती नेमके कशी असतात याच्याविषयी माहिती नसते. सो याच्यावरती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हा टॉपिक सोडवत असताना तुम्हाला जर ए आणि बी या स्वरूपामध्ये जर व्यक्ती दिल्या असतील तर त्यांचा जो काही सेक्स आहे, म्हणजे वेदर इट इज मेल ऑर फिमेल, ओके, सो ते लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार तिथं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साईन ड्रॉ करा. कधी कधी असं होतं की शेवटची व्यक्ती असते त्याचं रिलेशन विचारलं असतं आणि या दिलेल्या माहितीवरून आपल्याला कळत नाही की मेल आहे का फिमेल आहे, आणि मेल आहे का फिमेल आहे हे जर कळत नसेल तर तुम्हाला ते नातं डेव्हलप नाही करताय. प्रॉपर नातं नसतं ते, तुम्ही रॅन्डमली डेव्हलप करता. सो तिथं ऑप्शन तसा असतो की सांगता येत नाहीये किंवा हे, कारण की मेल असेल तर एक नातं लागतं, फिमेल असेल तर दुसरं नातं होऊ शकतं. तर तो जो एक केअरफुल भाग आहे
आहे तो लक्षात घ्या. त्याच्यानंतर रेअर प्रश्न विचारले जातात ते म्हणजे आकृतींची संख्या मोजायला लागते. सो आकृत्या दिलेल्या असतात आणि आकृतींची संख्या तुम्हाला त्या ठिकाणी मोजा असं सांगितलं जातं. क्वचित प्रश्न विचारला जातो, आत्ताच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ते विचारलं आलेलं होतं. सो हा देखील महत्वाचा भाग तुम्ही लक्षात घेणं अत्यंत अपेक्षित आहे. आणि शेवटचा आहे तो म्हणजे ठोकळा. सो आता मी जे काही टॉपिक देतोय ते अत्यंत महत्वाचे. PYQचा अनालिसिस करून हे टॉपिक जे आहे ते तुम्हाला इथं मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. सो ठोकळा. सो मागचा जो भाग आहे तो बघितला आपण गणिताचा. गणितामध्ये हे टॉपिक महत्वाचे होते आणि आता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जर बघितलं तुम्ही तर हे टॉपिक महत्वाचे आहेत. आलं लक्षात? आय होप तुम्हाला हे टॉपिक कळायला. आता गणिताचा अभ्यास इथून पुढे काय करायचं? दररोज तुम्हाला गणित सोडवायचे. गणित किती सोडवायचे दररोज तुम्हाला? तर साधारणपणे 20 ते 25 प्रश्न तुम्हाला डेली बेसिसवरती सोडवायचे. आणि हे डेली बेसिसवरती जे प्रश्न आहेत हे डेली बेसिसवरती 20 ते 25 प्रश्न कंपल्सरी तुम्हाला सोडवायचेच आहेत. ठीक आहे. किती वेळात सोडवायचे? मी म्हणतो 20 प्रश्न सोडवायचे असेल तर 15 मिनिटं लावा. 25 प्रश्न सोडवायचे असतील तर 20 मिनिटं लावा. का म्हणतोय मी? टार्गेट मोठं ठेवलं तर छोट्या छोट्या गोष्टी अचीव होतात. तुम्ही वेळ आत्ता कमी लावण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये व्यवस्थित वेळ मिळेल. सो बरेच जण इथं कमेंट करू शकतात मला, सर हाव इज इट पॉसिबल तुम्ही एवढ्या कमी वेळामध्ये गणित सोडवायला? विद्यार्थी मित्रांनो, गणित सोडवत असताना 25 प्रश्न जर घेतले तर 25 प्रश्न एका टॉपिकवरचे नाही घ्यायचे तुम्हाला. सो मिक्स प्रकारचे प्रश्न घ्यायचे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. कोणताही टॉपिक एक घ्यायचा आणि त्याच्यावरती 20-30 प्रश्न सोडवू नका. आता ही वेळ गेलेली आहे. आता जर टॉपिक तुमचे झालेले आहेत समजून, आता तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची आहे तर सगळे जे आयोगाचे जे काही 20 प्रश्न विचारतात, ज्या प्रश्नांवरती आयोग ज्या पद्धतीमध्ये प्रश्न विचारले जातात ते मिक्सिंग घ्यायचं आहे. कारण की होतं काय, एक टॉपिक घेतला तर एक टॉपिकचा साचा तुम्हाला कळतो आणि मग तुम्ही कमी वेळात सोडवता. किंबहुना तुम्हाला सोडवायला प्रॉब्लेमच येत नाही. पण ज्या वेळेस कामकाळ वेग हा प्रश्न सोडवल्यानंतर लगेच आकृतींची संख्या मोजून असतं, त्याच्यानंतर बैठक व्यवस्था असते, त्यावेळेस तुमचा खरा कस लागतो. आता जे काही करायचं ते आयोगाला अनुसरून करणं अत्यंत अपेक्षित आहे. आणि म्हणून तुम्हाला जर प्रश्न सोडवायचे असेल तर आयोगाच्या अनुषंगाने सोडवायचे. म्हणून प्रश्न घेताना तुम्ही मिक्स स्वरूपात घेणं अत्यंत अपेक्षित आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, दररोज 20 ते प्रश्न सोडवत असताना याच्यात काही चुका होत असतील तर कोणत्या टॉपिकवरच्या चुका आहेत हे बाजूला काढा. ते टॉपिक पुन्हा एकदा परत एकदा तुम्हाला काय करायचे? रिवाइज मारायचे. त्यातल्या कॉन्सेप्ट आहेत त्या लक्षात घ्या. रिवाइज करणं अत्यंत अपेक्षित आहे. रिव्हिजन इज अ मदर ऑफ मेमरी. सो रिव्हिजन करणं अत्यंत गरजेचे आहे. लक्षात? आता रिव्हिजन गणिताच्या बाबतीत कशी आहे तर प्रॅक्टिस करणं, पण त्याच्यात जे काही चुका होत आहेत तुमच्या या चुका लक्षात घेऊन त्याला रिव्हिजन देणं अत्यंत अपेक्षित आहे. सो या ठिकाणी हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं अत्यंत अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जे बरोबर आलेले उत्तर आहेत तर बरोबर आलेले उत्तर जे आहेत ही चेक करा की बरोबर आलेले उत्तर खरंच मी सोडवून बरोबर आलेत का, नाही तर गोळी मारून बरोबर येणारा उपयोग नाहीये. सो तुम्ही काय करताय याला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि हा जो काही भाग आहे तो दररोज डेली झाला पाहिजे तर तुम्हाला 20 प्रश्नांची तयारी अचूक पद्धतीमध्ये करता येणार आहे. जे टॉपिक मागे राहत आहेत, जे टॉपिक चुकतायत ते परत एकदा बघून घ्या, ते परत एकदा सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि प्रॅक्टिस करत असताना मिक्स करणं अत्यंत अपेक्षित आहे. एका टॉपिक वाईज तुम्ही जाऊ नका. आय होप तुम्हाला या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि मार्गदर्शन हवं असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि विषयाच्या अनुषंगाने कमेंट सेक्शन मध्ये मला कमेंट करायला विसरू नका. सो आगामी परीक्षेसाठी जीव लावून जीव ओतून तयारी करा. परीक्षा आणि त्याचा रिझल्ट तुमचाच आहे. सो लास्टली थँक्स फॉर वॉचिंग.